तातो न माता न बंधुर्न धाता न पुत्रो न पुत्री न भर्त्यो न भर्ता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं त्वमेका भवानी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका करू अव्हेर। ध्येयं सदा परिभवग्नमभिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चित्तं शरण्यं वृत्यार्त्यं प्रणतपाल्भवाप्तिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वारसी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सबंध जगाला भक्तीच्या मार्गाला प्रवृत्त करणारे वारकरी संप्रदायाचे कळस याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं म्हणून आपला देह अखंड जिजवणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे जीवनाचं सार्थक करायचं असेल तर काय करावं याची ओळख करून देतात। विठाला आपणा सर्वांना माहित आहे ज्ञात आहे गेले 42 वर्षापासूनची चालू असलेली ही अखंड हरिनामाची परंपरा माझी मातृभूमी नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी अशा या मातृभूमीचा हा सोहळा 42 वर्ष झाले बघता बघता गुरुवर्य वैकुंठवासी भादे महाराज यांनी ही घालून दिलेली परंपरा त्याच्याच बरोबर आम्हा सर्व लेकरांना ज्यांनी महाराज बनवलं असे वैकुंठवासी गुरुवर्य संगीताचार्य आचार्य माऊली महाराज लिमन माऊलींच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अर्थातच सर्व गुरुजन महादेव महाराज भोराडे असतील गुरुवर्य महादेव महाराज भोराडे गुरुवर्य आचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी या सर्वच गुरुवर्यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह बघता बघता 42 वर्ष निघून गेली पण 42 वर्षाची ही परंपरा अखंड आणि अविरतपणे माझ्या ग्रामस्थांनी चालू ठेवलेली आहे। वेळ अगदी बोलतो सर्वांगाचे कान करून ऐकायचे। अनमोल किमतीचा हा नरदेह परमेश्वराने आपल्याला दिलाय खूप अनमोल किमतीचा आहे। मी सांगत असतो काय योग साधना जन्म कुणाला कोण देव पावला नरदेह लाभला नरदेह लाभला। योगायोगाने हो आपल्याला हा जन्म मिळालाय हा जन्म आपल्याला भारत देशामध्ये मिळालाय। अहो भारतासारखी भूमी नाहीये बाबांनो। वैष्णवाचा
वास धन्य भूमी पुण्य देश. जेथे साधू संत जन्माला येतात ना ती भूमी पवित्र असते, तो देश पवित्र असतो. पवित्र ते कुळ तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. अनमोल किमतीचा हा नरदेह आपल्याला या भारत देशामध्ये मिळालाय. हा भांडण करायला मिळाला नाही, आयुष करायला मिळाला नाही, कुणाला कमी लेखायला मिळाला नाही, कुणावर हसायला मिळाला नाही. जे जे हा जन्म मिळालाय देवाचं भजन करण्यासाठी. भक्ती नाही केली तर हा जन्म वाया जातो बाबांनो. म्हणून संत सांगतात भक्ती विन पशु कशाशी वाढला, सटविने कैसा नेला नाही. भक्ती नाही केली तर हा जन्म बाबांनो वाया जातो. खूप अनमोल किमतीचा आहे. पण जीवाचा स्वभाव आहे भजन करायचं म्हणलं की अंगावर काटा येतो बाबांनो, नाही भजन करूश वाटत. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासे झाला. पण या जीवनामध्ये जर सार्थक व्हायचं असेल तर बाबांनो त्या परमेश्वराचं भजन केलं पाहिजे. भजनाशिवाय तुम्ही काहीही करा सगळं व्यर्थ आहे. कधीतरी म्हटलं पाहिजे कुठे आहे तो देव, त्या देवाला शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाबांनो. अरे देवाला शोधायला हा जन्म मिळालाय, दुसरं काही करायला नाही. जगद्गुरु तुकोबारायांचे एक टाळकरी होऊन गेले, गंगाराम बुवा मावाळ. म्हशीवर लय जीव होता त्यांचा. म्हस हरवली, 1 दिवस झालं सापडले नाही, 2 दिवस झालं सापडले नाही, 3 दिवस झालं म्हैस सापडले नाही. बिना अन्न पाण्याचं म्हशीवरच घर चालायचो. शोधत होते शोधता शोधता भंडाऱ्या डोंगरावर आले. आणि भंडाऱ्या डोंगरावर आल्यानंतर तिथं जगद्गुरु तुकोबारायांचं भजन चालू होतं. राम कृष्ण
दाव्याला म्हैस बांधली होती. 3 दिवस म्हैस सापडली नाही, त्याच्यासाठी अन्न पाणी खाल्लं नाही. तीच म्हैस दाव्याला बांधलेली आहे. अशी काय आली? आनंद वाटला म्हशीला पाहून. पण जगद्गुरु तुकोबारायांचं एक वाक्य डोक्यामध्ये खेळत होतं. गंगारामा, हा जन्म म्हैस शोधायला नाही, देव शोधायला मिळाला. वैराग्य निर्माण झालं, घर सोडलं, परत भंडाऱ्या डोंगरावर आले. महाराजांचं भजन चालू होता. महाराज, म्हैस सापडली हो, म्हैस सापडली. तुमचं वाक्य माझ्या हृदयाला लागले. अजून म्हैस शोधायला नाही, देव शोधायला मिळालाय. दाखवा ना मला देव, दाखवा ना मला. भजन करू लागले गंगाराम बाबा. भजन केलं एक दिवस. जगद्गुरु तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यापैकी गंगाराम बुवा मवाळ एक टाळकरी झाले. परमेश्वराची भेट झाली. मला सांगायचा मुद्दा, भजनाच्या मार्गाने गेलं की जगाचा मालक भेटतो, त्याच्याशिवाय जीवनाचं सार्थक नाहीये. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. जगातलं काहीही करा, म्हणून कधी कधी देवाला शोधायचा प्रयत्न करा. कधी कधी म्हणा, विचारा संतांना. कुणी संत भेटले तर विचारू नका, ज्वारी किती होईल, गहू किती होईल. अजिबात नाही. देव कुठं आहे? देव गेलो तेथे देवची होऊने ठेलो. जगद्गुरु तुकोबारांनी अशा संतांनी देवाला पाहण्याचा प्रवास केला. म्हणता येते मी गेलो, सापडला. तुम्ही सुद्धा तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरावसे भेटे पांडुरंग. या भक्तीच्या मार्गाने या, तो पांडुरंग भेटेल. कधीतरी त्या देवाला म्हणा, कुठे आहे तुझा पत्ता, कुठे आहे, सापडत नाहीस. तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान का मिलता है, भगवान का मिलता है, भगवान का मिलता है.
सत्याला शोधण्याचा प्रयत्न करा, भक्तीने मिळतो बाबांनो. किती दिवस जन्म वाया घालवायचा, बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत बाबांनो. जागचे जागी राहतील बाग बगी, ताडी घोडी माडी स्मशानी जळसील उघडा. काही बरोबर येत नाही, काय बरोबर येत? जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसऱ्याने ठेवलं, शिक्षण दुसरेच देतात, नोकरी दुसरेच देतात, इज्जत सुद्धा दुसरेच देतात, जीवनातली पहिली आणि शेवटची आंघोळ अरे दुसरेच घालतात, स्मशानात सुद्धा दुसरेच नेतात, मेल्यावर संपत्ती सुद्धा दुसरेच वाटून घेतात. काय बरोबर येत? काही बरोबर येत नाही बाबांनो. बायको दारापर्यंत, लोक स्मशानापर्यंत, मुलगा अग्निदानापर्यंत. एकट्याला जळावं लागतं अग्नीसोबत. जळाल्यावर या शरीराची राख होते. काही नाही बरोबर येत. म्हणून कोणत्याच गोष्टीचा जीवनामध्ये कशाचाच अभिमान करू नये. भजनासाठी अनर्देव मिळालाय, काय कोण घेऊन आलतं, काय कोण बरोबर घेऊन जाणार आहे? काही नाही बाबांनो, काही नाही. जीवनामध्ये थोडंसं काय झालं की आपण ह्याचं असं करीन, त्याचं तसं करीन. माझं कीर्तने समाज प्रबोधन कर असतं, माझे स्टेटस महाराष्ट्रभर असा जिल्हा नाही की जिथं जात नाही त्याच्यामध्ये मी बोलत असतो. काही नाही बाबांनो, काही बरोबर येतंय, काही नाही. जीवनात कोणत्याच गोष्टीचा कशाचाच अभिमान करू नये. सौंदर्याचा अभिमान करू नये. कारण बालपणी आपण जसं होतो तसं तरुणपणी दिसत नाही, तरुणपणी जसा दिसतो तसं म्हातारपणी दिसत नाही. आणि म्हणून मायबापांनो त्यावेळेला कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा? दिवस प्रत्येकाचे येतात. काहींनी काळ गाजवलेला असतो, काही दिवस गाजवत असतात, काही गाजवणार असतात. कोणत्याच गोष्टीचा अभिमान करायचा नाही. एक गोष्ट गेली की दुसरी येत असते बाबांनो. बदलणं हा सृष्टीचा नेम आहे. म्हणून कोणत्याच गोष्टीचा कधी अभिमान जीवनामध्ये करायचा नाही. थोडे दिवस चांगले आले की मी याचे जिरवणारच, त्याचा ना करेक्टच कार्यक्रम करणार. अरे किती दिवस कुणाचा कार्यक्रम करणार? एक दिवस असा कार्यक्रम होईल आपला, शेवटचा कार्यक्रम असा असेल. कार्यक्रम तुमचा असेल पण त्या कार्यक्रमात तुम्ही हजर नसाल. तो शेवटचा कार्यक्रम म्हणजे मृत्यू. सगळे असतील हो पण तुम्ही नसाल, हो तुम्ही नसाल. म्हणून कोणत्याच गोष्टीचा जीवनामध्ये अभिमान करायचा नाही. इतकं चांगलं जगावं, इतकं चांगलं जगावं की आपल्या जगण्याचा आनंद सगळ्यांना व्हावा. किती दिवसाचं आयुष्य का बांधण्यात घालवायचं? 50-100 वर्षाचं आयुष्य. आता तर माणसं 50 वर्षाच्या वरती नाही जगत बाबांनो. काही होऊन माणसं जातात बाबांनो. जात असताना आपण गेल्यानंतर कोणाच्या तरी डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या पाहिजेत. इतकं चांगलं जीवन नक्की जगायचं. आपणच आपल्या माणसाशी वाद घालतो. का वाद घालायची? अजिबात नाही, अजिबात नाही. पूर्वी जसं बहीण भावाचं नातं होतं आता राहिलंय का? जमिनीला पैशाला किंमत आली होय लाडक्या बहिणींनो. कधीच आपल्या भावाच्या ह्याच्यामध्ये हिस्सा टाकायचा नाही. माझं कीर्तन हे समाज प्रबोधन पर असतं. शाने असाल तर कधी हिस्सा टाकू नका. रक्ताचं नातं कधी तोडू नका. प्रेमाने काय देईल ते आनंदाने घ्या. बघा खूप तुम्हाला समाधान वाटेल आणि तुमचंही चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. भावाने सुद्धा आपल्या भावाशी कधीच वाद घालायचा नसतो. ऐका ना बाबांनो, जीवनामध्ये तुम्ही कितीही मोठे व्हा पण आपल्या भावाशी वैर कधी करू नका. कारण संकट येतं ना त्यावेळी आपला भाऊच कामाला येतो, दुसरं काही कोणी कामाला येत नाही बाबांनो. सगळे बाकीचे हसायला असतात. आपल्या रक्ताचीच नाती आपल्या बरोबर येतात बाबांनो. कोण येतंय? आपली माणसं जपायला शिका. शेवटी आपलीच माणसं कामाला येतात. पैशासाठी नका काय कुणाशी वाद घालू, जमिनीसाठी नका कुणाशी वाद घालू बाबांनो. जमीन पैसा शेवटी येत नाही, माणसंच खांदा देतात, माणसंच शेवटपर्यंत येतात. कोणी दुसरं येत नाही बाबांनो, कोणी येत नाही. मी रोज सांगत असतो, भावाशी वाद घालू नका, बहिणीशी वाद घालू नका. एक भाऊ, मोठा एक भाऊ होता, छोटा एक भाऊ होता. 20 वर्ष आपल्या भावाशी बोलत नव्हता. किती वर्ष? 20 वर्ष बोलत नव्हता. नेमका एक भाऊ, मी सांगत होतो, एक भाऊ 20 वर्ष आपल्या भावाशी बोलत नव्हता. नेमकं बारक्या भावाचा पोरगा आजारी पडला. त्याच्या हृदयामध्ये मोठं होल होतं. लक्ष देऊन ऐका. दवाखान्यामध्ये नेलं. या सरपंच साहेब पुढे या. विठाला विठा. ऐका ना बाबा, थोडा वेळ मी राहिला. माझं 20-25 मिनिटं राहिले बरं का. कधी कीर्तन संपलं तुम्हाला कळून देणार नाही. लक्ष देऊन ऐका. इकडे लक्ष द्या.
एक भाऊ आपल्या भावाशी 20 वर्ष बोलत नव्हता. बारक्या भावाचा पोरगा आजारी पडला, त्याच्या हृदयामध्ये होल होतं, दवाखान्यामध्ये नेलं. मी सांगतोय आपलीच माणसं कामाला येतात, आपली माणसं सांभाळायला शिका, याच्यासाठी सांगतोय. लक्ष देऊन ऐका. मग दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं आज जर पोराचं ऑपरेशन केलं नाही तर पोरगा उद्या जिवंत राहणार नाही. 5 लाख रुपये लागतील ऑपरेशन करायचं म्हणल्यावर. बारक्या भावाने सगळ्यांना फोन लावले, कोणी कामाला आला नाही. 20 वर्ष आपल्या भावाशी बोलत नव्हता, सख्या भावाशी बोलत नव्हता. नातेवाईकांना फोन करतोय, सगळ्यांना फोन करतोय. कुणी काय कारण सांगितली, कुणी काय कारण सांगितली, पण 5 लाख रुपये कुणी द्यायला तयार झालं नाही. हे कुठून तरी मोठ्या भावाला कळालं की माझ्या भावाचा पोरगा आजारी आहे, दवाखान्यामध्ये नेलाय आणि त्याच्या हृदयाला होले. आज जर त्याचं ऑपरेशन केलं नाही तर त्याच्या चितेला उद्या अंगणी द्यावं लागेल. अरे भाऊ बोलत नसला म्हणून काय झालं? अरे त्या बारक्या पोरांनी काय केलंय? पैसे नव्हते हो त्याच्याकडे, सावकार घातला. सावकाराच्या पायावर आपली टोपी ठेवली. सावकार, आयुष्यात कधी काही तुम्हाला मागितलं नाही, पण आज मागतोय. वेळच अशी आली, माझ्या भावाचा पोरगा आजारी आहे, त्याचं जर ऑपरेशन आज झालं नाही उद्या त्याच्या चितेला अग्नी द्यावा लागेल, म्हणून 5 लाख रुपयाची गरज आहे. द्या हो सावकार, व्याजासहित तुमचे परत देईल, नक्की देईल. सावकार, 20 वर्ष झालं माझा भाऊ माझ्याशी बोलत नाही, मला पैसे त्याने मागितलं नाही, पण त्या बारक्या पोराचा जीव मला वाचवायचा हो. 5 लाख रुपये घेतले, डॉक्टरांना दिले, मुलाचं ऑपरेशन झालं, मुलगा वाचला. ज्यावेळी मोठ्या भावाला या ठिकाणी लहान्या भावाला कळालं की माझ्या मुलाचं ऑपरेशन झालंय, माझा मुलगा वाचलाय, डॉक्टरांना विचारलं कसं काय ऑपरेशन झालं, कोणी पैसे दिले? त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं आला होता एक देव माणूस, देऊन गेला पैसे 5 लाख रुपये. सांगितलं माझं नाव सांगू नका. डॉक्टर साहेब, कोण असेल हो तो देव माणूस? हो डॉक्टर साहेब, कोण असेल हो तो देव माणूस? त्यावेळी सांगितलं डॉक्टरांनी, ते बघ दवाखान्याच्या बाहेर त्या वडाखाली जो टोपी घातलेला माणूस आहे ना, तो देव माणूस आला होता, त्याने तुझ्या मुलाच्या ऑपरेशन साठी 5 लाख रुपये दिले. त्याला वाटलं कोण असेल तो देव माणूस, कोण असेल तो देव माणूस? पळत पळत गेला. ऐका ना बाबांनो, पाहिलं तर सक्का भाऊच निघाला, रक्ताचा भाऊच निघाला. ऐका ना बाबांनो, आणि मग चरणावर डोकं ठेवलं. बारक्या भावाने मोठ्या भावाच्या, चुकलं रे दादा, 20 वर्ष थोड्याशा कारणावरून तुझ्याशी भांडलो, 20 वर्ष तुझ्याशी बोललो नाही, पण आज कळालं संकट आल्यावर कोणी कामाला येत नाही, कोणी कामाला येत नाही. दादा 20 वर्ष तुझ्याशी बोललो नाही, पेटेल त्याला सांगितलं माझा भाऊ असा आहे, माझा भाऊ तसा आहे, पण आज कळालं संकट आल्यावर आपलीच आपल्या कामाला येतात. चुकलं रे माझं, चुकलं माझं. सांगायचा मुद्दा, आपल्या माणसांना जपायला शिका, आपली ती आपली असतात. चांगलं जीवन जगा, इतकं चांगलं जगा, कुणाचं वाईट करू नका. वरती गेल्यावर सगळं बघावं लागतं. भजनासाठी हा नरदेह मिळालाय, आपण काय करतोय याच्यासाठी सांगतोय. तुम्ही आज एखाद्याचं वाईट करा, तुमचं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. हा कर्माचा सिद्धांत आहे, याला कुणी बदलू शकत नाही बाबांनो. आज तुम्ही एखाद्याचं हे करा, उद्या होणारच. आज तुम्ही विचार करा, तुमच्या बाबतीत तसाच विचार होणार, तसाच होणार. लंकेमध्ये रावण आणि हनुमान प्रभूचा संवाद चालू होता. संवादामध्ये भांडणं झाली. रावणाने आदेश दिला, दारा त्या माकडाला जाळा त्याची शिफ्टी. चिंध्या आणल्या, शिफ्टीला बांधल्या. थोड्या चिंध्या आल्या, त्या शिफ्टीला बांधल्या. रावणाला वाटलं काय याची एवढीशी शिपूट, पण शिपूट हळूहळू मोठी मोठी व्हायला लागली. परत रावणाने आदेश दिला, लंकेमध्ये नगरीमध्ये घराघरातून चिंध्या येऊ द्या, वारडातून चिंध्या येऊ द्या. घराघरातून चिंध्या आल्या, लंकेतून सगळ्या घरातून चिंध्या आल्या, पण काही घरातून चिंध्या आल्या नाहीत. काही घरातले लोक म्हणले कशाला कुणाचे शेपूट जाळायचे, पण काही घरातल्याने चिंध्या दिल्या नाही. चिंध्या भांडल्या, आणलेल्या, काढी लावली. हनुमान प्रभूंनी उडान केलं, सगळी लंका जळाली. इतिहास तुम्हाला ज्ञात आहे. पण लंका जळाल्यानंतर निकाल असा आला शेवटी, ज्यांनी ज्यांनी शेपूट जाळण्यासाठी चिंध्या दिल्या होत्या, ज्या ज्या घरातून चिंध्या आल्या होत्या, ती घरं जळून खाक झाली. ज्या घरातून चिंध्या दिल्या नाहीत त्या घरांना आगीचा स्पर्शही नाही झाला. याचाच अर्थ तुम्ही जर कुणाचं वाईट करतच नसाल
तर देवाची सुद्धा हिंमत नाहीये तुमचं वाईट करण्याची. ऐका ना बाबांनो, जीवनामध्ये चांगलं कर्म करा. भजनासाठी हा नरदेह मिळालाय, पण भजन आपल्याला करूशी वाटत नाही. याच्यातलं काही वाया जात नाही. मी एक दृष्टांत सांगत असतो, एक 15-20 मिनिटं माझे राहिलेत, लक्ष देऊन ऐका. याच्यातलं काही वायाला जात नाही. असं तुम्ही कीर्तनाला येऊन बसा, मी एक दृष्टांत सांगत असो, भजन केलेलं काही वाया जात नाही. असं कीर्तनाला येऊन बसलं तरी फायदा होतो. हा बसा, असं कीर्तनाला आलं बसलं तरी फायदा होतो. एक करोडपती माणूस होता, लक्ष देऊन ऐका बरं का, खूप करोडपती होता, करोडपती. पण दादा कीर्तन भजन म्हणलं की त्याच्या अंगावर काटा यायचा. हा, कीर्तन भजन म्हणलं की त्याला आवडायचं. हा, एक दिवस पत्नी म्हणली, मालक 42 वर्ष झाला आपल्या गावचा सप्ताह चाललाय, तुम्ही काय करी बसलाय हो? जाना कीर्तनाला. कीर्तन झाल्यावर जेवण सुद्धा आहे. आता ते करोडपती होता, पण बायकोच्या ऐकण्यातला होता. हे बघ, कधी मंदिरात गेलो नाही, कधी कीर्तनाला गेलो नाही, कधी भजनाला गेलो नाही, पण तू म्हणतेस तर आज मी जातो. मंदिरात गेलं पाहिजे बाबांनो, सगळं देव पाहतो म्हणून मंदिरात गेलं पाहिजे. पण तो करोडपती होता, मंदिर म्हणलं की त्याच्या अंगावर काटा यायचा. आता तो नटला आणि निघाला कीर्तनाला, पहिल्यांदाच बरं का आयुष्यात, पहिल्यांदा निघाला कीर्तनाला. आता कार्यकर्ते सगळे गेटला तिकडे स्वागत करत होते, हळीवच सगळे म्हणत होते, या जा पुढं बसा, या बसा. आता कार्यकर्ते म्हणले, एवढं नटून कोण आले? एक जण म्हणला शेठजी सारखा दिसतोय, तिसरा म्हणला त्यो काय मंदिराकडे येणार ना, चौथा म्हणला अरे शेठजी. कार्यकर्ते पळतच गेले, शेठजी या म्हणून आणला. मोठा माणूस माग पुढे बसावता म्हणून आणला, कीर्तन करायच्या पुढेच बसावता. आता कधी कीर्तन ना ऐकल्यामुळे, भजन ना ऐकल्यामुळं आणला, पुढे बसला. महाराज आले, रामकृष्ण हरी सुरू केलं, पण कधीच कीर्तन ना ऐकल्यामुळं झोपला ना शेठजी, झोपलाच नाही, गोराय लागला. आता कुणाची हिंमत होती एवढ्या मोठ्या माणसाला उठवायची? माणूस कसा होता? करोडपती. कीर्तन संपलं, सगळी लोक घरी निघून गेली. आपण नाही उठवणार म्हणले बाबा, सगळे आपापलं सगळी उठून गेली. शेठजी मात्र झोपल्याला. मंडपात फक्त विनेकरी म्हणते, माझ्यात माग लागलाय बाबा. मंडपात फक्त विनेकरी कडक होता, त्याचा डोकं हल्ला. पहिल्यांदाच बाबा असल श्रीमंत, पहिल्यांदाच कीर्तनाला इथं येऊन झोपलाय. मग विनेकऱ्याने आवाज दिला, ओ शेठजी. आणि मग शेठजी उठला, पाहतो इकडे तिकडे तर माणूसच नाही मंडपात. अरे माणसं कुठे गेली? संपलं कीर्तन. शेठजी तुम्ही झोपलाय निवांत पहिल्यांदाची. काय रे बाबा, घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही, पण काय महाराजाचं कीर्तन होतं, लयगार झोप लागली. विनेकऱ्याला राग आला, पहिल्यांदाच आलाय, झोपला इथं. घरी आलो, आता पत्नी घरी जागी होती. पहिल्यांदाच बाबा कीर्तनाला गेलाय, कोणतं उदाहरण ऐकतोय, कोणता मंत्र घेतोय हे विचारायला जागी होती. शेठजी आले, पत्नीने सांगितलं, मालक सगळं बाजूला राहू द्या, मला अगोदर सांगा आज कीर्तनामध्ये काय ऐकलं? काय ग, घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही, कीर्तनात गेलो गार झोपलो. मालक असं कसं होईल? सगळा वेळ तुम्ही कसं झोपसाल? 2 तासामधलं काहीतरी थोडस तरी ऐकलं असेल ना, एखादा शब्द तरी सांगा. काहीच आठवत नाही बघ. कीर्तन झाल्यावर विनेकऱ्याने मला उठवलं आणि मला घरी पाठवलं, काही मला आठवत नाही. असं कसं होईल मालक? 2 तासातलं तिथलं परिसरातलं काहीतरी तुम्हाला आठवत असेल, काहीतरी सांगा हो, असं नका बोलू. परमार्थातलं काही वाया जात नाही हो, परमार्थातलं भजन केल्याला काही वाया जात नाही. एखादा शब्द तरी आठवाना. शेठजी म्हणला, हो मला तू विचारू नकोस, मला काहीच आठवत नाही, मला एवढं आठवतंय, गेल्या फळीवर कार्यकर्ते मला म्हणले, मला पुढे न्याला, कीर्तन करायच्या पुढे बसावला, पुढे नेऊन म्हणले बसा, आणि जाताना विनेकरी म्हणला. मला 3 शब्द आठवत्या. कोणते?
बोला बोला बोला. हा अहो मोठ्याने आवाज करा, मी काय बाहेरचा नाही, या मातीतला आहे. हा पक्क ध्यानात राहिलं. पत्नी म्हणली माय, तीन का वाईना शब्द घेऊन आलाय, त्या 3 शब्दाचा जप करा. आता शेठजी करोडपती होता, पण जरा पत्नीच्या ऐकण्यातला होता. आता कीर्तनात फुल झोप झालती, घरी कुठं झोप लागते. बसला आपला पलंगाव पडून, या बसा जा या बसा. परमार्थातलं काहीच वाया जात नाही. 2 वाजता प्रसंग असा घडला, शेठजीच्या घरावर 5-6 चोरांनी दरोडा टाकला. चोरांनी घरात पाऊल टाकल्या शेठजी म्हणला, चोर म्हणले आलेलं पाहिलं खाली, अरे खाली बसा खाली बसा खाली बसा. सगळी चोर खाली बसली. शेठजीने पुढचा शब्द म्हणला, बसा. चोर म्हणले आलेलं मी पाहिलं, बसलेलं पाहिलं, आता काय करणार. चोर लागली तसं शेठजीने 3रा शब्द म्हणला, चोर म्हणली आलेलं पाहिलंय, बसलेलं पाहिलंय, आणि एवढ्या मोठ्याने जा म्हणतोय, म्हणजे उद्या काय आपलं खरं नाही. चोर म्हणले गरीबी आपण जगणं मुश्किल होईल, मोठा माणूस आहे, काहीतरी शटिंग लावून पूर्ण अडकून टाकेल, त्याच्यापेक्षा रात्रीत मॅनेज करू. सगळे चोर परत आले. चुकलं हो शेठजी, तुमच्या घरी चोरी करायला नव्हतं यायला पाहिजे, लय मोठी चूक झाली, पुन्हा अशी चूक जीवनामध्ये करणार नाही, एक वेळेला माफ करा हो शेठजी, पुन्हा नाही पुन्हा नाही. शेठजी म्हणला म्हणजे चोरी करायला आलता काय. ते चुकलं हो शेठजी, तुमच्या घरी चोरी करायला नव्हतं यायला पाहिजे, लय मोठी चूक झाली, एक वेळेला माफ करा, पुन्हा तुमच्या नादी लागणार नाही. हवं तर शेठजी काल एका ठिकाणी चोरी केलती, ते गाठोडं बरोबरच आहे, ते तुम्हाला ठेवा, पण आमचं नाव कुणाला सांगू नका. शेठजी म्हणला गाठोडं इकडे द्या. गाठोडं घेतलं, चोरांना सांगितलं जा तुमचं नाव कुणाला सांगत नाही. गाठोडं घेऊन शेठजी पत्नीपाशी आला, बघ याच्यामध्ये काय. पत्नीने गाठोडं सोडलं, सगळं गाठोडं, माता माऊल्यांनो सगळं गाठोडं सोन्याने भरलं होतं. पत्नी म्हणली माय 82,000वर गेलं, कुठून आलं. शेठजी म्हणला आजच्या कीर्तनाचं फळ आहे. आजच्या कीर्तनाचं फळ. अगं तुम्हाला त्या कीर्तनातल्या 3 शब्दाचा जप करायला लावला, या बसा जा. चोर आले मी म्हटलं या, ते बसले मी म्हटलं बसा, ते जायला लागले मी म्हटलं जा. तू सांगितलेल्या कीर्तनातला 3 शब्दाचा जप केला तर परमेश्वराने एवढं मोठं गाठोडं पाठवलं. पत्नी म्हणली मालक जीवनात कधी कीर्तनाला गेला नाही, भजनाला गेला नाही. पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या. कधी कीर्तनाला गेला नाही, भजनाला गेला नाही, पहिल्यांदा कीर्तनाला घेतला, तिथले व्यवहारातले 3 शब्द जरी घेऊन आला तर परमेश्वराने एवढं मोठं गाठोडं पाठवलं. यदा कदाचित त्या कीर्तनात बसून न झोपता जर संपूर्ण कीर्तन ऐकलं असतं, त्या परमेश्वराचं भजन केलं असतं, तर जगाचा मानव पांडुरंग भेटला असता. पांडुरंग भेटला असता, पांडुरंग भेटला असता. म्हणून परमार्थ करावा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगताय की तुम्हाला बाबांनो हे भजन करा, दुसऱ्या याच्यामध्ये गुंतू नका. भजन केलं नाही तर हा जन्म वाया जाईल. अभंगाचं असे हजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. त्या देवावर विश्वास आणि त्याचं भजन करण्याचं काम करा, दुसरं काही करू नका बाबांनो. नाही त्याला भजलं तर हा जन्म वाया जातो. पण काय काय लोक म्हणतात कुठं देव तुम्ही पाहिलाय का, काय टाळ वाजवायचाय, का भजन करायचंय, काय काय सहज म्हणतात आय कांट बिलीव्ह इन गॉड, माझा देवावर विश्वास नाही. पण जगातली प्रत्येक गोष्ट त्याच्या मर्जीने चालते. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, लवल्या प्राण हले जो जगाते चालिता. त्याच्या सत्तेने सगळं चालतंय. देवावर विश्वास ठेवा, त्याचं भजन करा. एकच उदाहरण सांगतो, 5 मिनिटांमध्ये माझं कीर्तन सोडून देतो.
लक्ष देऊन ऐका. त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. का भजन केलं पाहिजे? त्याच्या सत्तेने सगळं चालतं. जगातले तुम्हाला इथं बसवणारा तोय, मला इथं कीर्तन करायला लावणारा तोय, जगातली प्रत्येक गोष्ट तुमची माझी घडवणारा तोय. त्याच्याशिवाय झाडाचं पानही चालत नाही. वृक्षाची पान खाली ज्याची सत्ता, राहिली अनंता मग कोटे. त्याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून एक उदाहरण तुम्हाला सांगतो आणि माझं कीर्तन मी सोडून देतो. वेळ माझी संपत आली, 5 मिनिटं राहिले. लक्ष देऊन ऐका. मुंबईला एक डॉक्टर होऊन गेले. डॉक्टर नेतो मांडके. लक्ष देऊन ऐका बरं का. एक उदाहरण तुम्ही ऐकलं असेल किंवा घडलेली घटना सांगतोय. सांगेऊ नाही, ऐकू ना, घडलेले उदाहरण. लक्ष देऊन ऐका. का देवाचं भजन करायचं? देव या जगात आहे हे मानायला शिका. डॉक्टर नेतो मांडके हृदयाचे स्पेशालिस्ट होते. हृदयाचा कोणाला आजार झाला, त्या डॉक्टरांकडे गेले की तो आजार बरा व्हायचा. कोणताही मोठमोठ्या लोकांची ऑपरेशन त्या माणसाने केलेली. डॉक्टर नेतो मांडके. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणजे डॉक्टर नेतो मांडके. कसलाही मरणाच्या दारातला पेशंट काढायचे, बाजूला काढायचे महाराज. हृदयाच्या आजार इतके तज्ञ. महाराष्ट्रात नाव झालं, देशात नाव झालं, जगातली लोक त्यांच्याकडे येऊ लागली. मोठमोठ्या इंडस्ट्रीतले कलाकार त्यांच्याकडून आपल्या हृदयावर सर्जरी करू लागली. सगळं चांगलं होतं महाराज. मरणाच्या दारातला माणूस बाजूला काढायचो, ऑपरेशन करायचे. बाहेर आल्यावर पेशंटच्या नातेवाईकांना म्हणायचे, बघ डेड बॉडी कधी नेणार? पेशंटच्या नातेवाईकांना वाटायचं गेला काय जुना आमचा माणूस. परत हसून म्हणायचे ऑपरेशन सक्सेस झाले. सगळं चांगलं होतं, खूप तज्ञ होते, पण ते देवाला मानत नव्हते. सगळ्यांना सांगायचे मंदिरात जाऊ नका, कुठल्या देवाची पूजा करू नका, या जगात देव वगैरे काही नसतो, कशाला वेळ वाया घालवताय? या जगात देव नसतो, या जगात देव नसतो. सगळ्यांना सांगायचे. लक्ष देऊन ऐका. मंदिरात जाऊ नका, कुठल्या देवाची पूजा करू नका, त्या जगात देव वगैरे काही नाहीये. लक्ष देऊन ऐका. पण भारत सरकारला वाटलं अरे या माणसामुळे आपल्या देशाचं नाव जगामध्ये झालं, त्याच्यातून काहीतरी उतराई व्हायला पाहिजे. म्हणून भारत सरकारने ठरवलं की डॉक्टर नेतो मांडकेंना पुरस्कार द्यायचा. पत्र लिहिलं, डॉक्टर नेतो मांडके आपण केलेलं कार्य उल्लेखनीय आहे, म्हणूनच आम्ही आपल्याला पुरस्कार द्यायचं ठरवलंय. या तारखेला पुरस्कार घेण्यासाठी या. चिठ्ठी हातामध्ये पडली, पत्र हातामध्ये पडलं. डॉक्टर नेतो मांडके आपण केलेलं कार्य उल्लेखनीय आहे, भारत सरकार आपल्याला पुरस्कार देत आहे. भारत सरकारचं हे पत्र हातात पडल्या पडल्या आनंद झाला डॉक्टरांना. ड्रायव्हरला फोन लावला, चले उद्या पुरस्कार आहे, आपल्याला उशीर होईल, मला गेलं पाहिजे, मला मुंबई एअरपोर्टला सोड. गाडीमध्ये बसले डॉक्टर. या ठिकाणी डॉक्टर गाडी मुंबई एअरपोर्टला आली, विमानामध्ये बसले. पासपोर्ट काढून विमान निघालं दिल्लीच्या दिशेने. ऐका बाबांनो, विमान दिल्लीच्या दिशेने निघालं. देवाला न मानणारे डॉक्टर नेतो मांडके पुरस्कार घेण्यासाठी चालले. ऐका, पण तेवढ्यात विजा चमकू लागल्या, ढगांचा कडकडाट झाला, मुसळधार पाऊस पडू लागला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमान खाली उतरवण्यात आलं. परत डॉक्टरांनी चौकशी केली, दुसरं विमान परत किती वेळाने आहे? 20 तासांनी दुसरं विमान होतं. कळालं डॉक्टरांना, अरे उद्या 10 वाजता पुरस्कार आहे, आपण पोहोचू शकत नाही, काय करायचं? परत ड्रायव्हरला फोन लावला, चल आपल्याला आपल्या गाडीनेच गेलं पाहिजे, विमान जाऊ शकत नाहीये, पाऊस धो पडतोय. पावसाळ्याचं वातावरण नव्हतं तरी पाऊस आला त्या दिवशी. कदाचित नियतीला तो पुरस्कार मान्य नव्हता. ऐका ना बाबांनो. ड्रायव्हर आला, गाडीमध्ये बसले, निघाली गाडी दिल्लीच्या दिशेने. पाऊस धो पडतोय, अंधार पडला आणि त्या अंधारामध्ये गाडीचा रस्ता चुकला. गाडी 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 50 किलोमीटर चुकीच्या रस्त्याने धावू लागली. पुढे आल्यावर अरुंद पूल होता, पुलावरून पाणी वाहत होतं. ड्रायव्हरने गाडी थांबवली. डॉक्टर साहेब आपण पुढे जाऊ शकत नाही, जीवाला धोका आहे, अरुंद पूल आहे, त्याच्यावरून पाणी चाललंय आणि आपण रस्ता चुकलोय. डॉक्टर साहेब अशक्य आहे आपण पोहोचणं. हा डॉक्टर साहेब, पण इथून एक मधून रस्ता जाणार आहे, तो हवेपर्यंत जातो, पण जंगलातून जावं लागतं, मोठी गाडी तिथून जाणार नाही. तुम्ही जर बाईकवर गेला तर तुम्ही हवेपर्यंत पोहोचाल आणि उद्या पुरस्काराला पोहोचाल.
डॉक्टर साहेब भिजलाय, खाली उतरले गाडीच्या. पाहतायत कोणी टू व्हीलर वाला भेटताय का? अरे भारत सरकारचा पुरस्कार आहे, पुरस्कार तर घ्यायला गेलं पाहिजे. खाली उतरले, पाहतायत कोणी टू व्हीलर वाला ओळखीचा भेटतोय का? कोणीच भेटत नाहीये. तेवढ्यात एक हेल्मेट घातलेला टू व्हीलरवर बाईकवर एक माणूस आला. कोण? आपण डॉक्टर नीतू मानके. या देहाला डॉक्टर नीतू मानके म्हणतात. डॉक्टर साहेब ओळखलात का? तुम्ही माझ्या वडिलांचं ऑपरेशन केलं होतं, आज तुमच्यामुळे माझे वडील जिवंत आहेत. बोला ना डॉक्टर साहेब, काय सेवा करू? घडलेली घटना आहे बरं का. काय सेवा करू? बोला ना. काय रे बाबा, रस्ता चुकलोय, हवेपर्यंत सोडशील का? नाही डॉक्टर साहेब. बाईकवर बसले, निघाले. गाडी चिखलामध्ये रुतत होतं. जंगलाच्या मध्यभागी गाडी आली. डॉक्टरांनी विचार केला, विमान या ठिकाणी थांबलं, रस्ता चुकलो, पाऊस धो पावसाळ्याचं वातावरण नसताना येतोय, का असं होतंय? कदाचित नियतीला हा पुरस्कार मान्य नाही. कशासाठी मी एवढी धावपळ करतोय? एका पुरस्कारासाठी? अरे याच्यात जीव जाईल ना. अरे जीव वाचला तर असले हजारो पुरस्कार मिळतील. कशाला मी माझा जीव डोक्यात घालतोय? जहान येतो जहाने. सांगितलं त्या बाईकवाल्याला, तू परत जायतो. मला तिथं झोपडी दिसते समोर, मी आजची रात्र तिथं काढतो आणि मी सकाळी येईल. मला जीव धोक्यात घालायचा नाही. तो बाईकवाला निघून गेला. डॉक्टर साहेब त्या झोपडीपर्यंत आले. झोपडीच्या दरवाजामधून आत पाहिलं, एक विधवा स्त्री, 5 वर्षाचं पोरग आपलं तिने पाण्यामध्ये ठेवलं होतं आणि एका हाताने श्रीकृष्णाची पूजा करत होती. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. पूजा करत होती, पूजा करत होती. ऐका ना बाबांना. तेवढ्या डॉक्टरांनी पतीतून पाहिलं, देव पूजा करते. आता देवाला न मानणारे, देवाला न मानणारे डॉक्टर देव पूजा चालली तिथं कसे जातील? मी नाही जाणार. परत विचार केला, जीव धोक्यात गेलं तर पाहिजे. पाऊस धो पडतोय म्हणून दरवाजा वाजवला झोपडीचा. त्या विधवा स्त्रीने दरवाजा उघडला. कोण? माय, रस्ता चुकलोय, आजची रात्र इथं राहायला मिळेल. कोणतरी भिजलेला सुटाबुटातला माणूस आपल्या समोर आलाय. साहेब, सुटाबुटातले दिसताय तुम्ही. मी एक विधवा स्त्री, अनोळखी पुरुषाला कसं घरामध्ये घेऊ? तरी पण तुम्ही सात्विक दिसताय. आजची रात्र इथं राहायला काही हरकत नाही. तुम्ही कोण आहे? तुमचा परिचय मला देऊ नका, पण मी देवाची भक्ती करणारी आहे. कोणाला असं वाऱ्यावर सोडू शकत नाही. पाऊस पडतोय, या तुम्ही आतमध्ये. पोतं दिलं बसायला. साहेब, सुटाबुटातले तुम्ही कोण आहे मला माहित नाही हो, पण तुमची व्यवस्था होईल असं माझ्या घरामध्ये काय नाही. पण घारटलेले दिसताय तुम्ही. चहा बनवते कोरा तुम्हाला. चहा बनवला, डॉक्टरांना दिला. डॉक्टरांनी आपलं नाव सांगितलं नाही आणि परत जाऊन 5 वर्षाच्या आपल्या पोळाला हलवायला लागली आणि एका हाताने कृष्णाची पूजा करू लागली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. ऐका ना बाबा, त्या वेळेला पूजा करत होते. तेवढ्यात पोरग रडायला लागलं. डॉक्टरांनी सांगितलं, ए माय, कशाला देव पूजा करतीस? देव वगैरे या जगात काय नाही. पोरग रडतंय तुझं, पोराला घे, सोडून दे देव पूजा. साहेब, तुम्ही कोण आहे मला माहित नाही हो, पण असं हो नका बोलू. देव नाही म्हणताय, देव माफ नाही हो करायचा तुम्हाला. जन्माला घालणारा तो आहे हो, असं नका बोलू साहेब. तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण देव नाही म्हणू नका हो. आहे म्हणूनच त्याचं भजन करते. अगं पोरग रडतंय माई तुझं, सोडून देते, पोराला घे. किती रडतंय पोरग? साहेब, मला चांगलं माहित आहे माझं पोरग रडतंय, पण ते आत्ताच रडत नाही साहेब. ते 24 तास रडतं. 24 तास माझं पोरग रडतं. आणि माझ्या पोराचं रडणं थांबावं असं तुम्हाला वाटत असेल किंवा मला वाटत असेल तर मला माझ्या देवाला हाक मारली पाहिजे. मला माझ्या परमेश्वराची पूजा केली पाहिजे. मला त्याचं भजन केलं पाहिजे. म्हणजे साहेब,
लग्न झालं आमचं 10-12 वर्ष आम्हाला पोरगच झालं नाही. एक पोरग झालं. 2 वर्षांनी पोराचा बाप वारला. मी ठरवलं मुलासाठी जगायचं. 4 वर्षाचं पोरग झालं. पण पोरग सारखं आजारी पडायला लागलं म्हणून पोराला दवाखान्यामध्ये नेलं. तर डॉक्टरांनी सांगितलं, ए माय, तुझ्या पोराला हृदयाचा लय मोठा आजार आहे. तुझं पोरग काही दिवसाचं सोबतीये. लय दवाखाने केले हो. माझा नवरा गेला. एकुलता एक हा पोरगा आधार होता. संपत्ती विकली, घरदार विकलं, पण पोरगा काही नीट व्हायना. शेवटी मला एका डॉक्टरांनी सांगितलं, ए माय, इतका पैसा घालवलास तरी तुझं पोरग नीट व्हायना. एक सांगू तुला? बोला ना. मी म्हटले, भेटेल त्या डॉक्टराला सल्ला विचारायचे, कारण माझा पोरगा जगावा असं मला वाटतंय. पोरगा जगावा असं वाटतंय मला. त्या डॉक्टरांनी सांगितलं, ए माय, तू कुठेही जा, तुझा पोरगा जगणार नाही. पण मुंबईला डॉक्टर नीतू मांडके, तू जर त्यांच्याकडे गेलीस ना, तुझा पोरगा ते जिवंत करून देतील. साहेब, तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण मला चांगलं माहित. जन्माला घालणारा परमेश्वर आहे. त्याला प्रत्येकाने काळजी असते. मी याच्यासाठी भजन करते, याच्यासाठी पूजा करते. एक ना एक दिवस कोण डॉक्टर नीतू मांडके त्याची माझी भेट घालून देईल. मी माझं पोरगं त्यांच्या चरणावर ठेवील. सांगेल, साहेब, माझ्या पोराला जिवंत ठेवा. लय आशीर्वाद लागतील, लय आशीर्वाद लागतील. साहेब, तो डॉक्टर नीतू मांडके त्यांची फील आहे, मुंबईला असतात. पण माझ्या देवाच्या भक्तीची ताकद इतकी आहे, एक ना एक दिवस माझा देव त्या डॉक्टर नीतू मांडकेची माझी भेट घालून देईल. डॉक्टरांच्या अंगावर सरसरा काटा चाला. घडलेलं उदाहरण आहे बरं का. तुम्ही युट्यूबला याला सगळीकडे पहा. घडलेलं उदाहरण आहे. लक्ष देऊन ऐका. आणि मग डोळ्यातून पाणी आलं. पुरस्कार मला मिळत होता. विमान का बंद पडलं, गाडीचा रस्ता का चुकला, या झोपडी बशी आल्यावरच माझा विचार इथं थांबावा असा का झाला. अरे, मला इथं आणणारा पांडुरंग आहे, मला इथं आणणारा श्रीकृष्ण परमात्मा आहे. ए माय, तुला डॉक्टर नीतू मांडकेला भेटायचे ना? ऐक, त्याच्याकडे पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे. त्यांचं काम जर डॉक्टर नीतू मांडकेकडे असेल तर ती लोक डॉक्टर नीतू मांडकेला भेटण्यासाठी मुंबईला येतात. पण एखादी परमेश्वराचा भक्त असेल, परमेश्वराची भक्ती करत असेल, आणि त्याचं काम जर डॉक्टर नीतू मांडकेकडे असेल तर त्या भक्ताच्या झोपडीपर्यंत परमेश्वर डॉक्टर नीतू मांडकेला घेऊन येतो. डॉक्टर नीतू मांडकेला घेऊन येतो. या देहाला डॉक्टर नीतू मांडके म्हणतात. तुझ्या पोराला मी जीवदान देणार. आजपर्यंत देवाला मानत नव्हतो, पण मला इथं आणणारा तुझा देव आहे, तुझी भक्ती आहे. या जगात देव आहे, या जगात देव आहे, या जगात देव आहे. म्हणून त्याचं भजन करावं. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठल, नाही तरी गेला त्याला मानून त्याचं भजन करा. किती दिवस बरोबरी करिता बरोबरी दुरी. जेवढं तुम्ही भरत राहाल तेवढं दूर देवापासून जाल. म्हणून त्याचं भजन करा. काही नाही बाबांनो, तो मिळतो. फक्त भाव पाहिजे बरं का. भाव असेल, त्या बिचारीचा भाव होता. एक ना एक दिवस डॉक्टर नीतू मांडकेंची भेट होईल. त्या भावाची ताकद डॉक्टर नीतू मांडके झोपडीपर्यंत आले. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाची विठोबा. 9 वाजून 5-10 मिनिटं झाले. थोडं जेवण बी आहे, जास्त वेळ घेत नाही. माझी तब्येत थोडी साध्य आहे ना. रोजच कीर्तन तुमच्या आशीर्वादाने. असा दिवस नसतो माझ्या जीवनात. काय पारवडीकरांचा आशीर्वाद असेल की मला कीर्तन नाही. महिन्यातला एखादा दिवस किंवा 1-2 दिवस, नाही तर रोज कीर्तन तुमच्या आशीर्वादाने आहेत. रोजच बोलतोय. खोकला चालू आहे 2-4 दिवस तरी 2-2 कीर्तन रोज करतोय. असो, आशीर्वाद राहू द्या. काही न लगे एक भावाची कारण, आणि आन विठोबाची. शपथ घेऊन जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, देव मिळतो, फक्त भावना पाहिजे. भावना असेल तर काही आपल्या जीवनामध्ये होते. भावके बसमे हे भगवान.
देव मिळत नाही बाबांनो. देव आशाने भेटायचा नाही हो. देव काय बाजारचा भाजीपाला नाही हो. मनी नाही भाव आणि देवा मला भाव बळे आकळे एरवी ना कळे कळतळी आवळे एक भाव चित्ती अनेक न लगे काही युक्ती. भाव असेल तर देव मिळतो. म्हणून त्याचं भजन करा. 1-2 मिनिटं फक्त घेतो. माझी सेवा समाप्त करतो. अनमोल किमतीचा हा नरदेह मिळालाय. असा तसा वाया घालू नका. सगळं करा तुमच्या वाट्याला आलेलं काम आणि देवाच्या भजनाला मात्र विसरू नका. खूप समाधान वाटलं. एवढा मोठा सप्ताह, किती पब्लिक आहे महाराज. सगळं फुल झालेलं आहे. सांगायचा मुद्दा असंच खूप सगळेजण एकत्र येऊन असा कार्यक्रम करत जा. खूप आनंद वाटला. जी जी काही मदत लागेल आम्ही तर आहेच. कृष्णा महाराज, मी, अक्षय महाराज. आनंद वाटला. दोघं रोज येत आहे. खूप समाधान वाटलं. पुढल्या वर्षी आम्ही या वेळेला मी सुद्धा वेळ काढेल. जरा तारखा माझ्या आधीच गेल्या होत्या. रोज कुठंतरी असतंच, संध्याकाळचं सकाळचं असतंच. त्यामुळे गेल्या. पण पुढल्या वर्षी या वेळेला मात्र नक्की बाजूला वेळ ठेवून या ठिकाणी थांबेल आम्ही. खूप आनंद वाटला. एवढा मोठा सप्ताह चांगलं सगळ्यांनी एकत्र राहा एवढंच या ठिकाणी सांगेल. खूप आनंद वाटला. शब्द नाहीयेत माझ्याकडे. सगळ्यांच्या चरणावर या ठिकाणी नम्र अभिवादन. जाता जाता एक सांगेल, देवाचं भजन करा, चांगले संस्कार हे करा. मध्ये मध्ये जरासा पारवडी गाव म्हणलं की इकडून तिकडून लिमन म्हणल्यावर कुठले महाराज तुम्ही पारवडीचे. सगळ्यांनी माझ्या तरुणही बसल्यात इथं, तरुण मुली बसल्यात, तरुण मुलं या ठिकाणी बसल्यात. लक्ष देऊन ऐका. आत्महत्या कुणी करू नका. मी तुमचा भाऊच बोलतोय किंवा मी तुमचा चुलता बोलतोय, काही समजा. पण पोरांनो, आत्महत्या कधी करू नका. पोरींनो, आत्महत्या कधी करू नका. कारण मागच्यांना लय त्रास होतो. 2-3 घटना आपल्या इथं अशा झाल्या. काही असू द्या तुमचा प्रॉब्लेम, आपल्या जवळच्या माणसांना सांगा. पण जीव कधी संपू नका. हा अनमोल किमतीचा नरदेह परत परत मिळत नाही बाबांनो. एक कविता मी याच्यावर तयार केली, ऐका ना बाबांनो. आत्महत्या केल्यावर माग तो आत्मा सांगतोय आत्महत्या करणं म्हणजे लय वाईट, सुटका नाही त्याला. पिशाच चळणीला जावं लागतं आणि तो मन तृप्त राहत नाही. म्हणून कधी कुणी आत्महत्या करू नये. काही प्रॉब्लेम असू द्या, जगात असा प्रॉब्लेम नाहीये की तो सॉल्व्ह होत नाहीये. कोणतीही गोष्ट सॉल्व्ह होते. फक्त आपल्या माणसांना सांगा, अरे जगात हा शक्य काय नाही. आत्महत्या केल्या म्हणजे ते काय पर्याय आहे का? अजिबात पर्याय नाही. कोणीच कधी आत्महत्या करू नका. एका मुलाने आत्महत्या केली. वरती गेल्यावर त्याचा आत्मा किती तडफडतोय. एक मी स्वतः कविता तयार केली. सगळी म्हणत नाही मी कविता, पण अर्धी कविता तुमच्यासाठी वेळ झालाय म्हणून म्हणतो. आत्महत्या कधी करू नका. कधी कधी वाटेल फॅनला दोरी लावावी, जीव संपवावा. कधी कधी वाटेल विहिरीत उडी टाकावी. कधी वाटेल राखेल अंगावर ओतून घ्यावं. कधी कधी वाटेल विष घ्यावं. कितीही परिस्थिती वाईट येऊ द्या, पण या परिस्थितीला कधी जाऊ नका. कारण आत्महत्या केल्यावर एक तो तरुण आत्मा सांगतोय, आत्महत्या केल्यावर माझ्याच आत्म्याने पाहिलं माझ्या घराचं स्मशान. वेळ लागतो बापाला, स्वतःच्या थोबाडीत मारून घेतोय. फोटो कुठे बघत माझ्या, स्वतःलाच फार शिव्या देतोय. स्वतःलाच फार शिव्या देतोय. केस मोकळे सोडून फिरते आई, वेडी झालं म्हणलं गाव. तिला कोणी विचारल्यावर तोंडात फक्त माझंच नाव, तोंडात फक्त माझंच नाव. आत्महत्या करू नका बाबांनो, आत्महत्या करू नका. आज तसं कारण मोठं कोणतंच नसतं आत्महत्या करण्याचं, पण एक वेळ अशी येते त्यावेळी भान राहत नाही आपल्याला. परमेश्वराने दिलेल्या या अनमोल जीवनाचं, परमेश्वराने दिलेल्या या अनमोल जीवनाचं ऐका ना बाबांनो. घरची रोज म्हणत आहे की दादा असं का केलंस, हे दीदी एकदा बोलायचं होतंस, एकदा सांगायचं होतंस, असं का केलंस, असं का केलं. पश्चाताप होतोय मला, मी उगच असं केलं. आत्मा बोलतोय बरं का वरती गेलेला, पश्चाताप होतोय मला आता, मी उगच असं केलं. पण दुर्दैव
त्या बापाची, त्या आईची, त्या बहिणीची, त्या भावाची माफी मागायला देव पुन्हा संधी देत नाहीये. देव पुन्हा संधी देत नाहीये. तो आत्मा म्हणतोय, चुकला माझा निर्णय देवा, माफी मला देशील का? पुन्हा एकदा मानवी जन्म देऊन मला घरी माझ्या नेशील का? मला घरी माझ्या नेशील का? घरच्यांना बिलकुल राहावं म्हणतोय, माय बापाच्या पाया पडावं म्हणतोय. आयुष्याला न घाबरता, आयुष्याला न घाबरता पुन्हा एकदा लढावं म्हणतोय, पुन्हा एकदा जगावं म्हणतोय, पुन्हा एकदा जगावं म्हणतोय. तो आत्मा सांगतोय, मी एकदाच मेलो पण माझ्या घरची रोज मरत आहे. मी एकदाच मेलो पण माझ्या घरची रोज माझी आठवण काढून मरत आहे. चुकला माझा निर्णय देवा. एकच सांगेल तो आत्मा सांगतोय, जीवनात किती संकट आलं, किती वाईट वेळ आली तरी आयुष्याला घाबरू नका. हिमतीने त्याच्या बरोबर लढा द्या. आत्महत्या करू नका, कारण आपण एकदाच मरतो पण आपल्या पाठीमागची क्षणाला मरतात. म्हणून आत्महत्या करू नका, आत्महत्या करू नका, आत्महत्या करू नका. सगळी कविताही मी बोललो असतो. युट्यूबला आहे माझी ती कविता आत्महत्येवर. कदाचित असं आपल्या गावात घडत होतं म्हणूनच मी बसून ती तयार केली बरं का. माझ्या बुद्धीने मी तयार केलेली युट्यूबला आहे सगळी कविता. सांगायचा मुद्दा, माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, कितीही प्रसंग येऊ द्या, आपल्या माणसांना सांगायचं, जीव संपवायचा नाही. पारवडी गावचं असं झालं, पारवडी गावचं तसं झालं म्हणतात बाहेर, वाईट वाटतं. असं कुणी करू नका. परत हे कधीच कानावर आलं नाही पाहिजे. असा जीव गेला, तसा जीव गेला, नक्की येऊ नका. काही असू द्या, आपल्या माणसांना सांगा, एवढंच सांगतो. परत कधी आल्यावर मी खूप कविता केल्या, पळून एक जाऊ नका बरं का. कोणी आवडलं म्हणून पळून जाऊ नका. बोलूच का कविता? वेळ झालाय. त्याच्यावर बी मी एक कविता केलेली युट्यूबला पा, मुली पळून जाण्यावर. सांगायचा मुद्दा, परत कधी प्रसंग आल्यावर खूप बोलेल. छान वाटलं, आनंद वाटला. पुन्हा एकदा माझे माऊली संगीताचार्य माऊली महाराज लिमन यांनीच आम्हाला तिकडं नेलं आणि आम्ही सगळी मुलं, कृष्णा महाराज, मी, आम्ही सगळी या ठिकाणी घडलो. सगळ्यांनीच आम्हाला सांभाळलं. महादेवजी महाराज भोराडे असतील, आचार्य अर्जुनजी महाराज लाडगुरुजी असतील, सगळ्यांनीच आम्हाला सांभाळलं. सगळ्यांचंच या ठिकाणी आनंद वाटेल. सगळ्यांनाच आपण बोलवून जाऊ. कुणाशीच आपल्याला वाद नकोय. आपल्याला आपलं गाव खूप मोठं नाव करायचं, आपल्या गावाचं एवढंच सांगेल. सगळी आपली आहेत एवढंच सांगेल. महादेव महाराज आपले आहेत, सगळे आपले आहेत एवढंच सांगेल. खूप छान सप्ताह ठेवलाय सरपंच साहेब, मनापासून धन्यवाद. खरंच आनंद वाटला. दृष्ट लागायसारखा तुम्ही सोहळा ठेवलाय, सगळ्यांनी एकत्रित येऊन ठेवलाय. मनापासून धन्यवाद. या सगळ्या सप्ताह कमिटीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या.